नमस्कार, सुस्वागतम. बा अदब बा मुलाहिजा होशियार, कॉमेडीचा सरताज, महाराष्ट्रातल्या मनामनावर ज्या कार्यक्रमाचा आहे राज, तो आपला सगळ्यांचा आवडता स्मिथ अँड जोन्स फूबाई फूचा महाअंतिम सोहळा सुरू होत आहे. हो, आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची घटना घडतेय. आपली सगळ्यांची लाडकी झी मराठी वाहिनी 11 वर्ष पूर्ण करून 12व्या वर्षात पदार्पण करते. तेव्हा हा सगळा हास्य सोहळा आज आपण इथं एन्जॉय करणार आहोत. तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल सोहळ्याला. आणि त्याआधी स्वागत करूयात बादशाह स्टँड अप कॉमेडी, ज्यांच्या हास्यावरती लाखो हसीना आहेत फिदा, असे सगळ्यांचे आवडते हास्य हसीन बादशाह स्वप्नील जोशी सर. आणि यानंतर आपण स्वागत करूयात कॉमेडीच्या महाराणी निर्मितीताई सावंत. सर, मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे स्मिथ अँड जोन्स फूबाई फूच्या या महाअंतिम सोहळ्यामध्ये. आणि मला तुम्हाला हे खूप उत्सुक झालो मी विचारायला की 10 धमाल जोड्यांना घेऊन हा आपण कार्यक्रम सुरू केला होता आणि यातल्या टॉप 4 जोड्या निवडून तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आज ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या हास्य प्रवासाबद्दल तुम्हाला काय काय गंमत आठवते आणि या टॉप 4 जोड्यांना आज तुम्ही काय शुभेच्छा देणार निर्मितीताई? मला तर वाटतं ना की त्या 4 जोड्यांना जेवढं टेन्शन आलं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट मला आलेलं आहे टेन्शन. बऱ्याच कॉम्पिटिशन आपण पाहिलेले आहेत की सारेगमप आहे किंवा डान्स कॉम्पिटिशन आहे एकापेक्षा एक, पण हा कॉम्पिटिशनचा शो पहिलाच आहे आणि तो इतक्या छान पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केलाय. त्यामुळे मी तर प्रचंड खुश आहे आणि प्रचंड टेन्सही आहे की आता फायनलला काय होणार. हे 4घे जण आपापल्या परीने खूप छान लढले आणि फायनल पर्यंत पोहोचले. आता फायनलला सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. ते जो रिझल्ट देतील तो खरा आहे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना आमच्या दोघांचं जज्बात आवडली असेल. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप बरं वाटलं आणि खरंच ताई म्हणाल ते सगळं की मला सगळ्यात जास्त टेन्शन आलंय. कारण आम्हाला इथपर्यंत आलो, पण आता ना आम्हाला माहिती आहे की आतमध्ये किती धगधग आहे आणि आतमध्ये कशा रिहर्सल चालल्यात. आणि हॅट्स ऑफ टू ऑल 4 ऑफ देम. 4ही जोड्या म्हणजे 8ही जणांना हॅट्स ऑफ टू देम. जे डेडिकेशन, जी इमानदारी त्यांनी पहिल्या एपिसोडपासून आतापर्यंत दाखवली, ती इमानदारी त्यांना खूप खूप पुढे नेणार आयुष्यात. त्या 4ही जोड्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. सरांनी सांगितलेलं आहे की थोडंसं टेन्शन आलंय, सगळ्यांनाच टेन्शन आलंय, पण सर आपल्या कार्यक्रमाची स्लोगनच आहे जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम स्मिथ अँड जोन्स फूबाई फू. तर मी आपल्या दोनही परीक्षकांना अशी विनंती करतो की प्लीज आपण आसन ग्रहण करा आणि आमच्या सगळ्या कलाकारांना हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी शुभेच्छा. जोरदार टाळ्या. तर हुजूर, आता आपण सुरुवात करतो या महाअंतिम सोहळ्याला. हा महाअंतिम सोहळा असाच सुरळीतपणे व्यवस्थित पार पडावा असं देवाला गारहाणं घालण्यासाठी आता आपली पहिली जोडी येते. गारहाणं म्हटल्यानंतर अरे हो, मला एक अरे बापरे, लाहोर वाया कुवेत, लाहोर वाया कुवेत. सॉरी. पुढच्या जोडीला बोलवतो. सॉरी सर. मी का आतमध्ये बसलोय तिकडे आतमध्ये वाट बघतोय. मला बोलवणार. सॉरी. आणि इथे बाकीच्या सगळ्यांसाठी ललकाऱ्या चालल्यात. ज्या अकबरासाठी ललकाऱ्या करायच्या त्याला अकबराने विसरलं नाव काय. सॉरी. एवढं तापायला झालंय तरी काय? तापायला काय झालंय म्हणजे काय? अकबर थांबलो इथे. काय चाललंय आपलं? नाही म्हटलं बादशाह कसं आहे ना, मला वाटलं की फालतू गोष्टीवर कशाला वेळ वायाला घालवायचा, डायरेक्ट कार्यक्रम सुरू करून. तलवार नाही म्हणून, नाही तर सुई दोरात होतात ना तसा ओला असता तुला मी. सॉरी. काय कार्यक्रमाला आलाय? कार्यक्रमाला सुरुवात करूया. बादशाह काय? पण मला असं विचारायचं, मगापासून मी प्रश्नात पडलोय, तुम्ही नॉर्मल आवाजात कसं काय बोलतो? तो खर्जातला आवाज कुठे गेला तुमचा, मुघले आझम मधला? म्हणजे तो थली. मुघले आझमला किती वर्ष झाली तुम्हालाच माहिती? 50 वर्ष. अरे हो. 50 वर्ष असा बोलत राहिलो तर आवाज राहील का? नाही. मुका होईन मी. मध्ये तर भिंतीवर बिल्ला घासल्यासारखा आवाज झाला होता म्हणून नॉर्मल आवाजात बोलायला लागलो. मधून तुला आठवण करून देईन. हो. बोल
बोलवलं कळलं, त्याला वेळ कळलं, लागतो कळलं, म्हणून कळलं. म्हटलं हळू पट हो, पट पट. जोधाबाईंचा मला फोन आला होता की त्यांनी मला सांगितलं बिरबल भाऊजी तुम्ही कार्यक्रमाला जाताय तुम्ही होस्ट करताय तर कार्यक्रम लवकर सुरू करा फालतू गोष्टींवर जास्त टाइमपास करू नका म्हणूनच मी तुला सांगितलं मला बोर होतोय तर मला तू इथे घेऊन आलास आणि विंगेत उभा करून त्याला स्वप्नील जोशी आणि निर्मिती ताईना बोलवणार मला कोण बोलवणार नाही पण हसण्याचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही बोर होता म्हणून तर इथं आणलंय ना मग इथे आणलं इथं कुठला कार्यक्रम आहे जो मला खुश करेल आता ते तुम्हाला लवकरच कळेल कसं कळेल कसं कळेल तुम्ही इथं बसायचं एक एक जोडी इकडे येणार परफॉर्म करणार आणि मग बघा धमाल कशी येणार कशी येणार सध्या तुमचं आणि जोधाचं काय चाललंय मला कळेल असं झालंय याचं काय आपलं असं? ए तसलं काय नाही जोधा आहे ती उगाच काय तसलं हा लाजू बिजू नको नाही. हे बुधवार गुरुवार तुम्हाला फोन केला की तुम्हाला वेळ नसतो सारखे हसत असता अरे रात्री 11:30 पर्यंत जेवायला मिळत नाही मी खाना 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 करून भुके कंगाल व्हायची वेळ येते मग मला जोधा विचारते तुम्हाला सब्जी देऊ तडका मारके दाल देऊ तडका मारके चावल देऊ तडका मारके अरे तडका मारून मारून माझ्या आल्सर व्हायची वेळ आली पोटाला याचा आन्सर तुम्हाला लवकरच मिळेल काय काय याचं आन्सर तुम्हाला लवकरच मिळेल तुला पण आन्सर भोसकून टाकीन अरे बुधवार गुरुवार तुम्हाला फोन केला की तुम्ही फोन उचलत नाही फोनवर नुसते हॅ करून हसत असता बरं जोधाशी भांडायची सोय नाही तिच्याशी भांडलो की ती म्हणते जहापणा जास्त बोलू नका एलिमिनेट करून टाकीन आता रात्री 11:30 मला एलिमिनेट केला तर मी कुठे जाऊ भीक मागायला रात्री तुम्ही गेला तर मी आहे ना मग म्हणूनच मी जात नाही कुठे बाहेर तुम्हाला मी कंपनी द्यायला आहे असं माझं म्हणणं पण आहे. काय देतो जोधाला परवा एक जोक सांगितला बर. तर म्हणते तुमच्यापेक्षा त्या ह्याचा जोक चांगला होता विकासचा कधी कधी म्हणते दिगंबरला दरबारात बोलवा ते बरोबर आहे अरे कोण आहेत कोण आहे विकास दिगंबर नाही, आनंद वैभव हे कोण आहेत नाही एवढं तापू नका महाराज कसं आहे ना की महाराणी तुमच्याशी स्मिथ अँड जोन्स फुबाई फू या कॉमेडी कार्यक्रमाविषयी बोलत असतात मधून मधून फू बाई फू हा उर्दू कार्यक्रम आहे नाही नाही हा मुर्दू कार्यक्रम आहे मुर्दू म्हणजे मुर्दू म्हणजे जिथं हसून हसून मुह दुखून दुखून गुदमरायला होतं त्याला फुबाई फूच्या भाषेत मुर्दू कार्यक्रम असं म्हणतात तलवार आणायला पाहिजे होती रे तुला म्हणजे मुर्दू मग आता हा कार्यक्रम मला कसा बघायला मिळणार कसा बघायला मिळणार म्हणजे त्यासाठी तुम्हाला तुमचं तशरीफ त्या सेटवर ठेवावं लागेल तशरीफ म्हणजे हे हेच ते जे काही आहे इकडे जाऊ हो मग मला बघायला मिळेल हो जमतंय जमतंय मधून मधून काढत राहा आवाज मग तुला आठवण यावी म्हणून जातो. वा वा जास्त काढू नका त्या घासलेल्या बिल्ल्यासारखं म्हणून तुला